नमस्कार. गोष्ट जगावेगळी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण जी चर्चा करणार आहोत ती आहे वेळेची. जुन्या काळात हिंदू धर्मामध्ये वेळ हा प्रहरांमध्ये मोजला जायचा. 3 तासाचा सर्वसाधारणपणे एक प्रहर असायचं आणि 8 प्रहरांमध्ये आपला संपूर्ण दिवस हा विभागलेला असायचा. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जो आपण काळाचा विशिष्ट भाग सांगण्यासाठी जे शब्द वापरतो ते ह्या प्रहरांवरून आलेले आहेत. जसं की आपण म्हणतो दुपार झाली. दुपार या शब्दाचा अर्थच असा आहे 2 प्रहर ओलांडल्यानंतर जी येते ते दुपार. पण जेव्हा म्हणतो पहाट झाली, तेव्हा त्यातला हाट हा जो शब्द आहे ना तो 8 आहे. कारण पहाट ही 8वी प्रहर असते. याच पद्धतीनं शिवकालामध्ये किल्ल्यांवर एक फार मोठी घंटा बांधलेली असायची आणि जेव्हा एक प्रहर संपायचा तेव्हा ती घंटा वाजवली जायची. 2 प्रहर संपले की 2 घंटा वाजवल्या जायच्या. म्हणजे जेव्हा 5 प्रहर संपतील तेव्हा 5 घंट्या वाजवल्या जातील. म्हणजे आजूबाजूच्या पंचक्रोशीत जेव्हा तो आवाज जायचा तेव्हा लोक विचारायचे की किती वाजले, कारण 5 घंटा वाजली म्हणजे 5 प्रहर ओलांडले गेले. त्यामुळे आज आपण मराठी लोक जेव्हा वेळ विचारतो ना घड्याळामध्ये की किती वाजले, ते जे वाजले आहेत ना ते प्रहर सांगताना घंटेचा झालेला आवाज आहे.